नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. 18,000चा पगार थेट 69,000. फिटमेंट फॅक्टरचा नवा फॉर्म्युला. कर्मचारी हिताचे 51 पानाचे मागणीपत्र. कर्मचारी आणि निवृत्तवेतनधारकांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. अखेर कर्मचारी संघटनेने वेतनवाढीसाठी 51 पानांचे विस्तृत मागणीपत्र सादर केले आहे. यामध्ये फिटमेंट फॅक्टर 3.83 करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. किमान पगार 18,000वरून थेट 69,000पर्यंत. सोशल मीडियाद्वारे माहितीनुसार महागाई आणि कर्मचाऱ्यांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन हे निवेदन वेळेपूर्वीच सादर करण्यात आले आहे. या निवेदनातील सर्वात महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे फिटमेंट फॅक्टर. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार हा फॅक्टर 2.57 आहे. तो वाढवून 3.833 करण्याची मागणी करण्यात आली. जर सरकारने ही मागणी मान्य केली तर कर्मचाऱ्यांचे सध्याचे वेतन किमान 18,000 रुपये वेतन वाढवून थेट 69,000 रुपये होणार आहे. तसेच कमाल वेतन श्रेणीतील पगार 2,15,000 रुपयांवर जाऊ शकते. कुटुंबाच्या व्याख्येत देखील बदल. कर्मचारी संघटनेने केवळ पगारावरच नाही तर सध्याच्या महागाईचा विचार करून कुटुंब युनिटची संख्या 3 वरून 5 वर नेण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या कुटुंबाच्या व्याख्येत आता पालकांचाही समावेश आहे. यामुळे भत्ते आणि इतर लाभांची गणना करताना कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. वार्षिक वेतनवाढीत बदल करावा. पगारातील वार्षिक वाढीतही एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सध्या मिळणारी 3% वार्षिक वेतनवाढ आता 6% करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात दरवर्षी वाढ होईल. त्याचबरोबर पगार रचनेतील गुंतागुंत कमी होईल. त्यामुळे पदोन्नती आणि वेतन निश्चितीची प्रक्रिया सोपी होईल. त्याचा फायदा मोठ्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.